नमस्कार, जय भीम. मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. आज प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं देशभरातून त्यांना मानणारा त्यांचा अनुयायी वर्ग हा दादर येथील चैत्यभूमीवर हा जनसागर त्यांना अभिवादन करण्यासाठी लोटला असेल. परंतु ज्यांना ज्यांना शक्य होतं ते आपल्या नजीकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक होतात आणि अभिवादन करतात. उल्हासनगरमध्ये तसं पाहायला गेलं तर 4 मोठे पूर्णाकृती पुतळे आहेत. काही अर्ध पुतळे देखील आहे. तिथे हा जनसागर काल मध्यरात्रीपासून लोटलेला आहे. परंतु आपण पाहू शकतात, मी सध्या आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतीनगर येथील स्मशानभूमीजवळ. तिथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आहे. त्या पुतळ्याजवळ मात्र आपल्याला कोणीही फिरकताना दिसलेलं नाही. एकंदरीत हा पुतळा एकाकी पडलेला आहे का, असा प्रश्न एखाद्या भीम अनुयायाच्या मनात निर्माण होणं साहजिक आहे. हा पुतळा काही महिन्यांपूर्वी उभारला गेलेला होता शिंदे शिवसेनेच्या पुढाकाराने, कारण इथे त्याच्या खाली जी पाटी आहे ती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून उभारला गेला अशी पाटी आहे. परंतु हा पुतळा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये आलेला आपल्याला आढळतो. या 6 डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या गळ्यात एक हार आहे, पण इथून चौकशी केली तर माहिती पडले की हा 2-3 दिवसापूर्वी हार घातलाय. त्या भीमसैनिकाचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतंय की किमान त्याला तरी वाटलं की या ठिकाणी त्यांच्या गळ्यात एखादा हार असावा. मुळात प्रश्न असा निर्माण होतो की उल्हासनगरमध्ये आपण पाहतो महानगरपालिकेत पूर्णाकृती पुतळा आहे. हाकेच्या अंतरावर दुसरा पुतळा आहे चोपडा येथे. सुभाष टिकडीचा विचार करू तर कॅम्प नंबर 4 मध्ये एक पुतळा आहे. त्याच्या हाकेच्या अंतरावर तक्षशिला महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील दुसरा पुतळा आहे. पुतळा स्थापना समितीच्या आदेशानुसार खरं तर 2 किलोमीटरच्या जवळपास समान पुतळा असू नये, असं असताना देखील हा पुतळा इथे का उभारला गेला हा देखील इथला चर्चेचा विषय आहे. आपण पाहतोय कायद्याने वागा लोक चळवळीने ह्या पुतळ्याच्या उभारणीबद्दल चौकशी केली, कलेक्टर यांच्याकडे तक्रार केली, परंतु उल्हासनगर महानगरपालिकेने सपशेल हात वर केले की या पुतळ्याशी आमचा कोणताही संबंध नाही. पुतळा स्थापन करण्याच्या बाबत असलेल्या नियम अटी शर्तींचं कुठलंही इथे पालन केले गेलेलं नाही. मग असा पुतळा उभारण्यामागे सत्ताधाऱ्यांचा नेमका उद्देश काय, की हा एक खोडसाळपणा आहे, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. याबाबत कायद्याने वागा लोक चळवळीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर देखील त्यांनी देखील इथल्या तहसीलदारांना आदेश देऊन थातूरमातूर कारवाईचा देखावा केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची अशा पद्धतीने अवहेलना होत असेल तर इथला आंबेडकरी समाज, इथले आंबेडकरी नेतृत्व आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सत्ता चालवण्याचा वल्गना करणारा सत्ताधारी वर्ग तरी का शांत बसलेला आहे, हा एक प्रश्न या निमित्तानं इथे उपस्थित होतोय.